नमस्कार. मी पल्लवी होले. माझी एंट्री झाली ते जपूया सामाजिक बांधिलकीमध्ये लाडकी बहीण योजना. लाडक्या बहीण योजनेचे काम आमच्याकडे होते. कोमल मॅडमनी मला फोन करून सांगितले, आमच्या बायकांना लाडकी बहीणबद्दल माहितीचा एक व्हिडिओ आम्हाला पाठवा. तो मी पाठवला. त्यानंतर जसे मी जपूया सामाजिक बांधिलकीत आले तसा पहिला कार्यक्रम झाला रानभाज्यांपासून पाककला स्पर्धा. मी त्यात भाग घेतला आणि मी द्वितीय क्रमांक मिळवला. मला खूप आनंद झाला. माझा आनंद गगनात मावेन असा झाला. कुठेतरी मला व्यासपीठ मिळालं याचा आनंद खूप झाला. आपल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देणारं व्यासपीठ म्हणजेच जपूया सामाजिक बांधिलकी. एवढा प्रास्ताविक करून मी माझे प्रास्ताविक संपवते आणि आजचा दिलेला तास त्याला सुरुवात करते. आजचा टास्क आहे बालक पालक व त्यातील हरवत चाललेला संवाद. प्रथम मी असं म्हणू इच्छिते की हा संवाद बालकासोबत आईचा गर्भातून असतापासून असतो. स्त्री जेव्हा गर्भवती राहते तेव्हापासून ती बालकाशी संवाद साधत असते आणि त्या संवादाला बालकसुद्धा प्रतिसाद देत असतं. 5 ते 6 महिन्याचा गर्भ जेव्हा होतो तेव्हा आई जेव्हा पोटावर हात ठेवून बाळाशी बोलत असते, त्याच्याशी आपल्या काही गोष्टी शेअर करत असते, तेव्हा बाळ हालचाल करतं आणि आपण असं म्हणतो की जागा हलवली, पाय हलवला, हात हलवला. नाही, ते आईशी संवाद करत असतं बाळ. तेवढी अटॅचमेंट त्यांची झालेली असते. पण ही अटॅचमेंट आता राहिली आहे का? नाही, लुप्त होत चालली आहे. स्त्री गर्भवती राहते परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात दोघांनीही कमावणे आवश्यक असल्यामुळे त्या स्त्रीला बाहेर पडावं लागतं. ती कामानिमित्त बाहेर असते. आज ऑफिसमध्ये काम करणारी वुमेन्स असेल तर तिला 10 ते 12 तास ती काम करते. घरी आल्यानंतर थकलेली असते. त्यामुळे स्वाभाविकच आहे की ती तिच्या गर्भातील बाळासोबत जास्त संवाद साधू शकत नाही. त्यामुळे तो संवाद कमी होत जातो. तशीच घरकाम करणारी बाई असेल, तीसुद्धा तिच्या बाळाला पूर्णतः वेळ देऊ शकत नाही. कारण तिला 4 घरची भांडी घासायची असतात, बाकी काही कामं करायची असतात. त्यामुळे ती पूर्णतः त्या बाळाला एवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे संवाद थोडा कमी होत चाललेला आहे. वडिलांचं म्हणावं तर ते कामावरनं आलेत की थकलेले असतात. थकल्यानंतर परत घरी आलेत की मोबाईल उघडून बघतात. त्यांना मोबाईलमध्ये डोकं घालून बसायला आवडतं. त्यांचं तर बाळाकडे लक्ष नसतंच. अगदी आईने म्हटलं, हो बघा ना बाळ कसं पाय मारतं, हात मारतं, तेव्हा ते हात लावून बघणार. पण स्वतःहून हल्लीचे वडील बालकासोबत संवाद साधत नाही, असं माझं मत आहे. सगळेच नाही, काही अपवाद असतात. हे तर झालं वर्किंग वुमेनबद्दल. ज्या घरात असतात, आजकालच्या मुलींचं असं झालं आहे, गर्भधारणा झाले की डॉक्टर सांगतात बेड रेस्ट घ्या. बरं, बेड रेस्ट घेता आहे तर तुम्ही ठीक आहे, एक करमणूक म्हणून तुम्ही TV बघा, मोबाईल बघा, यूट्यूब बघा, मान्य आहे. परंतु नाही, आजच्या मुली TV सिरियल, यूट्यूबवरील पिक्चर, व्हिडिओज, नको ते व्हिडिओज, फेसबुकवरील व्हिडिओज, चॅटिंग, मोबाईलवर 10-10, 15-15 मिनटं बोलणे असं चालू असतं. त्या बाळाकडे लक्ष नाही. आपल्या पोटात बाळ वाढतंय, त्याच्याशी आपण बोलायला हवं, ह्यात ते पूर्णतः विसरून गेलेले आहेत. बरं, यूट्यूबवरनं पण तुम्ही बरंच काही घेऊ शकता. यूट्यूबवर तुम्ही बाळाशी कसा संवाद साधावा, बाळाची कशी निगा राखावी याबद्दलचे व्हिडिओ बघा ना, ते जास्त फायद्याचे होतील. परंतु नाही, आजकाल मुली ते सगळं विसरून गेलेले आहेत. जेव्हा आम्ही लहान होतो, आमच्या लहान असताना किंवा आमचे लग्न झाले तेव्हा आमच्या आई, आमच्या आजी आम्हाला सांगायच्या
की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने आनंदी राहावं, उत्साही असावं, परत तिने देवाचेच नामस्मरण करावे, देवाच्या पोथ्या वाचाव्यात, की जेणेकरून गर्भावर चांगला परिणाम होईल. आता ते सगळं लुप्त होत चाललं आहे. म्हणजे ज्या गोष्टीचे संस्कार आपण आपल्या बाळावर गर्भात असताना करतो ते संस्कारही लुप्त होत चाललेले आहेत. परंतु हे कुठेतरी थांबायला हवं. हे थांबवणेही आपल्याच हातात आहे. म्हणून आपण हे थांबवून आपल्या देशाला एक चांगला नागरिक द्यावा अशी मी सगळ्या माझ्या सख्यांना विनंती करते आणि माझे आजचे विचार संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.